तर नमस्कार मंडळी, मी अनामिका स्वागत करते तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे गणेश चतुर्थी, त्यानिमित्ताने मी तुमच्यासोबत ड्रायफ्रूटचे मोदक शेअर करते। इथे मी खजूर घेतलेत बिया काढून, इथे आणि ड्रायफ्रूटसुद्धा घेतलेत, काजू बदाम आणि अक्रोड घेतलेत, पिस्तासुद्धा घेतला आहे। छान अशी कातरण करून घ्यायचे आहेत। इथे खसखस घेतली आहे मी, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही घेऊ शकता। तर आता छान असा पॅन तापत ठेवायचा आहे। पॅन थोडासा तापला की त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेत ते ड्रायफ्रूट्स आपण रोस्ट करून घ्यायचे। छान असे थोडेसे ब्राऊन करून घ्यायचे आहेत। खूप छान टेक्स्चर येतं आणि कुरकुरीत म्हणजे होतात ते। तर हे आपण छान रोस्ट करून घेऊया। आणि हे मोदक आहे ना, आपण महिनाभर टिकवू शकतो, म्हणजे फ्रीजमध्ये वगैरे ठेवून खाऊ शकतो, कोणाकडे जाताना वगैरे घेऊन जाऊ शकतो। तर आता इथे मी छान रोस्ट करून घेतलेत काजू बदाम आणि अक्रोड। तर आता आपण बाकीचे जिन्नससुद्धा तसेच सेम प्रोसिजर करून रोस्ट करून घेणार आहोत। पुन्हा मी पॅन तापत ठेवला आहे, तूप टाकून घेते आणि हे जी पिस्त्याची कातरण आहेत तीसुद्धा मस्त रोस्ट करून घ्यायची आहेत। यामध्ये ना तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार ॲड करू शकता। इथे माझा पिस्तासुद्धा छान रोस्ट करून झाला आहे। अगदी मस्त लागतात हे मोदक, तुम्ही नक्की ट्राय करा। इथे मी पुन्हा तीच प्रोसिजर करते, फक्त खसखस भाजताना यामध्ये मी तूप टाकणार नाही आहे, त्यामुळे ती खसखस छान अशी क्रिस्पी होईल। इथे मी खसखस छान भाजून घेते, अगदी जास्त लालसुद्धा करायची नाही आहे, मीडियमच ठेवायची आहे। तर तुम्ही बघता आता इथे माझे सगळे ड्रायफ्रूट्स छान रोस्ट करून झाले आहेत। आणि यानंतर आपण जे खजूर ज्या बिया काढून आपण छान मिक्सरमध्ये फिरवून घेतलेत, भरड करून घेतली आहे मी। तर पुन्हा मी पॅन तापत ठेवते, चांगलं 2-3 चमचे तूप घाला आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून हे बरेच दिवस टिकतं। छान असं मी परतून घेते आणि 5 मिनटं परतून झाल्यानंतर असा छान गोळा तयार होतो जो हाताला चिकटत नाही। हे मी 10 मिनटं ताटामध्ये काढून थंड करून घेणार आहे। आणि थंड करून झाल्यानंतर आपण ज्या गोष्टी रोस्ट करून घेतल्या आहेत, जे आपले ड्रायफ्रूट्स आहेत, तर ते आपण मिक्स करणार आहोत यामध्ये। हे काम म्हणजे थंड झाल्यानंतरच करायचं आहे। सगळे ड्रायफ्रूट्स मिक्स केल्यानंतर तुम्ही याचे मोदक बनवू शकता। इथे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही ॲड करा आणि बघा किती छान मोदक तयार झाला आहे। तुम्हीसुद्धा करा आणि मला नक्की सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।